देखील या स्पर्धेच्या वतीनं बीसीजी चिंचवली चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये एका ट्रॉफीसाठी हे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट लढताना आपल्याला पाहायला मिळतील। 11 स्टार खांदा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतो निश्चित स्वरूपात प्रदीप 11 पिंपळोली संघ, राम खंडवीने पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहू शकाल। दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून आणि या स्पर्धेच्या वतीनं विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सामना 3 षटकांचा राहिला आपण पाहतोय, इथून दोन्ही टीमला निश्चित स्वरूपात देऊया भरभरून शुभेच्छा। ज्या अनुषंगाने दोन्ही टीमला दिवसभर घेतलेली मेहनत आणि त्यानंतर हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये इथून पाहू शकाल। गोलंदाजी ट्रॅकवरती अंबरनाथ एक्सप्रेस आपण जर का पाहिलं गेला, विनायक गोरेला आपण पाहतोय समोर सुदाम नाईक, छोटा बॅग बडा धमाका, अतिशय सुंदर चेंडू अलंद कारपेंटने फटका सजवलाय सुंदर। मिड विकेटला क्षेत्ररक्षण लकीला आपण पाहतोय तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल। सामना रप्यांटा पहिली आत मात्र शंका नाही, या सामना 3 षटकांचा आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने सुरुवात झाली आहे एका धावेने आपण पाहतोय। समोर फलंदाज सामना करेल गुरुनाथ नाईक ऑन स्ट्राइक वरती। गुरुनाथ साठी हा चेंडू त्यावरती चपराक, एलिमिनेशन कमी यावेळेस लकी चेंडू काल्या टिपला जाईल, जेल संपेल फलंदाज गुरुनाथ नाईकचा खेळ। धक्का क्रमांक पहिला लागत असताना खांदा टीमला फलंदाज बाद होईल। गुरुनाथ बॅक टू द डगआउट। संगीत आपण पाहतोय किस्मे किस्मा ये दम, हे सांगत असताना आज संगीत आपण ऐकल्या मात्र इथून पाहावं लागेल कुणाच्या मध्ये किती दम आहे। ज्या रीतीने सामना रंगला जातो मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या अस्मितेसाठी एका ट्रॉफीसाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जिंकला तर एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार राहील, या चषकामध्ये नाव कोरण्याची संधी राहील। जर हारला तर या स्पर्धेत तब्बल 365 दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल। आज संपूर्ण दिवसभर घेतलेली मेहनत आणि जर का इथून यश संपादित करायचं असेल तर चांगला खेळ करणं देखील फार गरजेचं राहील। यावेळेस अजय नाईक साठी पुन्हा एकदा विकेटची संधी, बॅक टू बॅक दुसरी सफलता, बिग विकेट मैदानाच्या बाहेर कमालीची गोलंदाजी अप्रतिम आपण पाहतोय। विनायक गोरेच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्यात, कमालीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल ज्या रीतीने गोलंदाजी केली जाते। सुदाम नाईक अद्यापही नो स्ट्राइक वरती ज्यासाठी गोलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी केल्या। आज खऱ्या अर्थाने पिंपळोली टीमने इम्प्रेस केले सर्व पाठीराख्यांना आपण पाहतोय। ज्या अनुषंगाने राम खंडवीचं मी कौतुक करेन ज्याने या संघावरती विश्वास दाखवला। आज आदिवासी टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाचे संघ खेळताना देखील त्या संघाला त्याने पुरस्कृत केला आणि आज खेळ देखील फार चांगला राहिला आपण पाहतोय। तर निश्चित स्वरूपात मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन सन्माननीय दामणी गावातील पोलीस पाटील सन्माननीय रमेशजी भस्मा, तसेच आपण पाहतोय एक उद्योजक मनोहरजी भस्मा आणि तसेच नितेश दादा भस्मा आणि जवंदादा भस्मा या चारही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की मंचेवरती येऊन मात्र स्थान बनवायचं आपलं सहर्ष स्वागत असेल। गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल आपण पाहतोय संघाचे पुरस्कर्त्या रामदादा खंडवी यांच्या शुभ असते। जर का गोलंदाजांना विकेट अधिक संपादित केले 2 तर घेतल्यात, जर का या चेंडूवरती विकेट अधिक संपादित केल्या तर तब्बल 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल। समोर फलंदाज नवनाथ आपण पाहतो बॅटची इनसाइड एज फर्स्ट स्लिप मध्ये जर का क्षेत्ररक्षण चालाकी दाखवली असती तर निश्चित स्वरूपात हा जेल देखील कॅरी करता आला असता, मात्र तसं घडलं नाही। या मिळाली एक सिंगल धाव या चौथ्या चेंडूवरती आणि चौथ्या चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद 2 या अंकावरती। इथून पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार। मागच्या सामन्यामध्ये नवनाथने केलेली कमालीची कामगिरी आणि इथून पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुदाम नाईक ऑन स्ट्राइक वरती 5व्या चेंडू सामना करेल। अतिशय सुंदर फटका ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात, एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या हळूवार गतीने पुढे सरकत असताना अवघ्या 3 अंकावरती काय गोलंदाजी केली। आज पूर्ण दिवसभर इम्प्रेस केली आपण पाहतोय गोलंदाज विनायक गोरेना, ज्याने अर्धशतक देखील ठोकले या स्पर्धेमध्ये आणि आज गोलंदाजी देखील फार चांगली राहिल्या। अंतिम चेंडू या षटकातील गतीमध्ये परिवर्तन फक्त दिशा दिल्या, प्लॅटेड 6 इथून मात्र नवनाथच्या बॅटमधून हा शानदार षटकार।
एका षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद 9 अंकावरती 11 स्टार खांदा संघ आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती आलेला षटकार मात्र भरपूर काही सांगून जाईल. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती लकीला आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना अर्थातच अद्यापही 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल आणि इथून पावला गेल्या 12 चेंडूमध्ये कशा रीतीने धावसंख्या बनवली जाईल. यावेळेस मात्र अनोख्या स्टाईलीनं खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. मात्र तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट होईल. आपण पाहतोय हळूवार गतीने का होईना, कारण सुदामला देखील माहिती आहे आज नवनाथ नाईकची बॅट चालली आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथून पाहावं लागेल लकी कमबॅक करेल का नवनाथ त्यावरती हवी होऊन आक्रमण करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिला. आपण पाहतो आनंद कारपेंटर दोन्ही फलंदाज एकाच एंडला खराब क्षेत्ररक्षण आणि इथून पाहावं लागेल एक रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये डेंजर झोनला नवनाथ लावून पाहिला. मात्र एक सिंगल कंप्लीट होईल आपण पाहू शकाल आणि सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होईल. आपण पाहतो शांत संयमी सुरुवात, कारण गोलंदाजी फार चांगली आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11 अंकावरती. अद्यापर्यंत फार कमबॅकिंग गोलंदाजी राहिली गेल्या. समोर पिंपळोली संघ एक चांगला संघ अंबरनाथ विभागातील आणि त्यांच्या आगीन चांगला खेळ करावा लागेल. 11 स्टार खांदा पनवेल विभागातील संघ वारंवार सिंगलचा प्रयत्न, मात्र सिंगलनं फारसा फरक पडणार नाही या पिंपळी टीमला देखील. ज्या रीतीने आज पूर्ण दिवसभर इम्प्रेस केले आपण पाहतोय. मी कौतुक करेन विनायक गोरेचा, त्यानंतर धीरजने देखील फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय आणि इथून पाहावं लागेल लकी पुन्हा एकदा सज्ज होत असताना अतिशय सुंदर फटका एलिमिनेशन कमी. दिलीपला आपण पाहतोय चेंडू खाल्या, यावेळेस टिपला जाईल जेल आणि संपेल फलंदाज नवनाथ नाईकचा खेळ. विकेटचा पतन धक्का क्रमांक 3 लागत असताना 11 स्टार खांदा टीमला अवघ्या 12 अंकावरती. थँक्यू सो मच. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः खांदा टीमला मात्र नमवण्याचा प्रयत्न. इथून नामी संधी चालून आली. एका चमचमत्या ट्रॉफीला हात लावण्याची संधी. इथून पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार. अद्यापर्यंत 4 चेंडू सुरेख फेकले लकीच्या माध्यमातून, त्यामध्ये 3 धावा देत 1 गड्याचा मोबदला आणि अद्यापर्यंत 2 चेंडू या षटकातील, म्हणजे पहिल्या हाफमधील उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. अतिशय सुंदर फटका आपण पाहतो यावेळेस मंगेशला पाहिला आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. फारसा फरक पडणार नाही आपण पाहतोय प्रदीप 11 पिंपरी टीमला देखील, कारण सिंगलला फक्त स्ट्राईक रोटेट होईल. मात्र जोपर्यंत सुदाम नाईक मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत खांदा टीमचे पाठीराखे विचार करत असतील. इथून मात्र एक सन्मानजनक धावसंख्या बनवली जाईल. या षटकातील अंतिम चेंडू सुदाम नाईक सिंगल घेऊन स्वतःपुढे स्ट्राईक ठेवेल का यावरती आक्रमण करेल पाहावं लागेल. लोवर फुल टॉस, त्यावरती प्रॉपर टायमिंग नाही. जेलची संध्या यावेळेस मात्र जेल टिपला जाईल आणि संपेल सुदाम नाईकचा खेळ. कमालीची गोलंदाजी अप्रतिम लकीच्या माध्यमातून. आज लकीने थोडासा निराशा केला होता, मात्र अंतिम क्षणाला का होईना इथून मात्र पंच आम्हाला सांगत असताना की बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. हाईट फॅक्टर मात्र चेक केलं जाईल निश्चित स्वरूपात टेक्निकल रूम मध्ये ब्रदर स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपात पाहू शकाल. ज्या ठिकाणी सुदामने हा फटका सजवला होता, चेंडूमध्ये हाईट होती की कशा रीतीने चेंडू रिलीज झाला या निश्चित स्वरूपात तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून मात्र चेक केले जाईल आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी असेल फलंदाज मात्र बाद होईल आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि इथून आपण जर का पाहिलं गेलं फक्त आणि फक्त 13 धावा. लकीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमबॅकिंग षटक, त्यामध्ये 4 धावा देत 2 विकेटचा मोबदला घेतला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक केला आपण पाहतोय आणि अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. काशनाथला आपण पाहतोय या अंतिम षटकामध्ये आक्रमण करावं लागेल खांदा टीमला जर का आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल. मी कौतुक करेन ज्या रीतीने आज सलग 4थ्या दिवसामध्ये चिंचवलीचे सर्व स्वयंसेवक अद्यापही सीमेलगत मात्र फार चांगली कामगिरी पार पाडत असताना त्या सर्व स्वयंसेवक व्हॉलेंटियर्सचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. ज्या रीतीने फार चांगली भूमिका पार पाडत असताना आपण पाहतोय चिंचवली 4 टीमचे सर्व व्हॉलेंटियर, बीसीसी चिंचवली टीमचे सर्व व्हॉलेंटियर, तसेच ग्रामस्थ चिंचवलीच्या सर्व व्हॉलेंटियरचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. ज्या रीतीने अद्यापर्यंत बाउंड्रीच्या बाहेर मात्र फार चांगली कामगिरी पार पाडत असताना अंतिम षटकाला सुरुवात. इथून मात्र विनायक गोऱ्या चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. फलंदाज मंगेशच्या बॅटमधून हा शानदार चौकार.
मागच्या सामन्यामध्ये अंतिम षटकामध्ये नवनाथनं फार चांगली बॅटिंग केली होती, मात्र यावेळेस मंगेश नाईकला आपण पाहतोय सुरुवात फार चांगली केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस खोलला जातोय, प्रॉपर टायमिंग नाही या चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. या 3 षटकामध्ये आपण जर का पाहिलं गेलं मंचेवरती पाहुण्यांची मान द्यायला आपण पाहतोय सन्माननीय धामणी गावातील पोलीस पाटील आदरणीय रमेशजी भस्मा तसेच त्यांच्या समेत मनोहरजी भस्मा यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहिलं गेलं. तसेच आपण पाहतोय धामणी स्पर्धेचे एक नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक नितेश दादा भस्मा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय वसंतजी डुमना या साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल आपण पाहतोय. पंच आम्हाला सांगत असताना इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 20 अंकावरती. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. या 4 चेंडू गणिक जर का 10 जरी धावा आल्या तरी देखील एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळेल. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये, फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. इथून मात्र 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. काशीनाथला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र फार चांगले कमबॅक केलाय. मात्र मंगेशला इथून आक्रमण करणं देखील फार गरजेचं राहील, कारण अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 20 धाव पटल्यावरती लागल्या गेल्या 3 षटकांचा सामना आणि पहिल्या हाफमधील उर्वरित चेंडूचा खेळ. इथून मात्र आनंद कारपेंटर फटका सुंदर सजवलाय, मात्र तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट होईल. यावेळी स्ट्राईकांवरती सुदाम नाईकचा बंधू आपण पाहतोय सुनील नाईक. इथून अपेक्षा भरपूर वाढल्या असतील, चेंडू भरपूर कमी आहेत आणि इथून मात्र अपेक्षा देखील वाढल्या असतील. आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 21 धाव पटल्यावरती लागल्या गेल्यात आणि इथून या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. आपण पाहतोय सुनील साठी सुंदर फटका सजवला ऑन साइडला, गॅप सुंदर क्षेत्ररक्षण आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना इथून डेर्जन जोडला फलंदाज बाद होईल आणि विकेटचं पतन मिळेल. एक सिंगल धाव आणि इथून पाहावं लागेल या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या हळूवार गतीने का होईना पुढे सरकत असताना 22 अंकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि नवीन फलंदाज विजय या बेस मात्र अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आज कुठे का होईना टॉस जिंकला खांदा टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय कुठे का होईना चुकीचा ठरला की काय हे देखील संघनायकाला निश्चित स्वरूपात इथून थोडासा मात्र प्रश्न विचारला जाईल. आपण आणि त्यानंतर मात्र निराशाजनक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मात्र कौतुक करेन ज्या रीतीने पहिलं षटक वेगळं विनायक गुरेने ज्याने 9 धावा खर्च केल्या, दुसरं षटक फार कमबॅकिंग आलं लकीच्या माध्यमातून ज्याने 4 धावा देत 2 सफलता प्राप्त केल्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना काशीनाथला आपण पाहतोय 5 चेंडू सुरेख फेकलेत आणि अंतिम टार्गेट सेट बॉल आपण पाहतोय. अतिशय सुंदर ब्लॉक कॉलची सफर, एक सिंगल तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न पाहावा लागेल. रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये आणि इथून विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्याने 23 धाव पटल्यावरती लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि समीकरण असेल 24 धावसंख्येत. आपण पाहतोय काय घडणार काय बिघडणार आपल्याला जरूर उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत आपण पाहतोय फर्स्ट सेमीफायनल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जांभिवली ठाकूरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जय वाघोबा धामणी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की टॉस द्या, मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. आपण पाहतोय पहिली सेमीफायनल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. निश्चित स्वरूपात यामधून विजयी होणारा संघ सेकंड सेमीफायनल भडवळवाडी या टीमच्या अगेन्स्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपण पाहतोय तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल जांभिवली ठाकूरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जय वाघोबा धामणी. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल बघा जांभिवली ठाकूरवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय जय वाघोबा धामण्या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी त्वरित संपर्क करायचा आपण पाहतोय. धामणी टीमचे कॅप्टन आले गेले. जांभिवली ठाकूरवाडा टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आपण पाहू शकाल आणि सामना 3 षटकांचा राहील. आयोजकांना आम्हाला सांगितलं. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामना रंगला जातो. एका बाजूला 11 स्टार खांदा आज निराशा जरूर दाखवल्या अंतिम सामन्यामध्ये, मात्र इथून पाहावं लागेल 18 चेंडू 24 धावा बनल्या जातील की वाचवल्या जातील गोलंदाजी करत असताना. याचं धावतं वर्ण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया फेरबदल. आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ करमिळ्या आमचे परम बंधू प्रकाश भगत. धन्यवाद.
चला उत्तरधारी याला सुरुवात झाली. विचार केला तर सायंकाळ सत्रामधले आजच्या दिवसामधली अंतिम लढत पाहतोय आपण. एका साईडला 11 स्टार खांदा संघ त्यांच्या विरोधात प्रदीप 11 पिंपळी संघ. दोन संघाने दोन दोन संघांना परास्त केलंय आणि त्यांची बिग फाईट पाहतोय आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. मी विनंती करते बघा, या क्वालिफायची पहिले मॅचचा सामना होणार आहे बघा. दामणी विरुद्ध त्यांच्या विरुद्ध संघ असेल जांभिवली. तर सन्मान्य रमेश भस्मा दामणी गावचे पोलीस पाटील यांना विनंती करते आपण टॉस करण्यासाठी जा. आपण तुमच्या हातून टॉस करायचा बघा. क्वालिफायच्या पहिल्या मॅचला सुरुवात होईल. याच नंतर सामना 3 षटकाचा राहील, तो देखील लक्ष असू द्या. आणि ते उत्तरधारीला सुरुवात झाली. विजय नाईक मार्कवरती सज्ज गोलंदाजी करण्यासाठी. विनायक गोरे पहिला बॉल सामना करण्यासाठी ऑन साईडला चेंडूला लॉप केलाय. अगदी एका धावेनं संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय बघा. लक्ष सोपं असणार बघा, लक्ष एवढं देखील कठीण नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी ही त्याची ताकद आहे. कांदा संघाचा विचार केला, पाठच्या अलीकडच्या मॅचचा विके आपण विचार केला, 12 चेंडू म्हणजे 24 धावा डिफेन्स केल्या होत्या. अक्षरशः तो सामना तर गमावा लागला होता खोपोली संघाला. अक्षरशः जिंकता जिंकता हारला संघ तो, आणि इथे मध्ये हारलेला संघ अर्धा जिंकलाय कांदा संघ. आता इथून विचार केला 24 धावांची गरज असताना 1 धाव धावफलकावरती स्टेट धाव. तो फटका चांगला यावेळेचा सुरक्षित फटका पाहायला मिळतोय. आणि इथे एक सिंगल मेल पाठच्या बॉलवरती देखील सुनील नाईकच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. विनायकला देखील ठाऊक असणार लक्ष कठीण नाहीये आणि त्याचनंतर सन्मानकारक स्कोर उभा देखील नाहीये, परंतु सिंगल डबलला प्राधान्य जरी दिलं तरी सहजरित्या सामना जिंकू शकेल. परंतु चांगला खेळ करावा लागेल. विचार केला तर एखादी विकेट जर का प्रदीप 11 पिंपळी संघ जर विजय झाला संघ, तर चंदर यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. याच्याकडं कॅश प्राइज आली बघा, आमच्याकडे जमा असतील. पिंपळी संघाला इथे पहिला गडी बाद झालाय. विनायक गोरे बॅक टू द डगआउट, बॅटची इनसाइड तिसऱ्या बॉलवरती, आणि त्याच नंतर आपली विकेट सोडावी लागली. पहिला गडी बाद झालाय प्रदीप 11 पिंपळी संघाचा. विनायक गोरे बॅक टू द डगआउट. प्रदीप 11 पिंपळी संघ जर विजय या सामन्यामध्ये जर झाला, चंदर गावंडा यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील बघा. आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवले. गोलंदाज पाहत आहे गोलंदाजी मार्कवरती विजय नाईकनं पहिला षटक फेकत असताना तिन्ही सामन्यामध्ये चांगलं काम केलं नाही, परंतु या निर्णायक क्षणी चांगलं काम करताना पाहताय तुम्ही. विचार केला 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा यावेळेस बॅटच्या रडारमध्ये क्या बात आहे. आल्या लकीनच विचार केला स्ट्राइक एंड वरती काशीनाथनं दमदार सुरुवात पाहायला मिळाली. अगदी लाभ केलाय, लॉंग ऑनच्या वरतून पाठवलाय, मॅक्झिमम सिक्सर. चौथ्या बॉलवरती स्वागत केलंय विजय नाईकचं. आल्या षटकारानं सुरुवात केली. काशीनाथनं जबरदस्त फटका ठोकला आणि त्याच नंतर यावेळेस बॅटची कडा जेल सोडलाय बघा. विकेट किपरनं डायरेक्ट हिट करून तर नॉस्टॅक एंडवरती फेकी खराब कलेक्शन पाहायला मिळालंय. आणि इथे पंचांचा इशारा रेफर केला जातोय बघा. यस डेफिनेटली ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल. रनआउटचा इथे कॉल होता, अगदी चांगला एका धावेचा कॉल होता आणि त्यानंतर रनआउट देखील झाला, परंतु चेक केलं जाईल एक्झॅक्टली रनआउट आहे की नाही फलंदाज. विकेट बघा रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. अगदी जवळपास आला होता रेषेच्या जवळपास, परंतु बॅट अगदी आली नाहीये बघा रेषेवरती. अगदी बॅट हवेमध्ये राहिली आणि आपले विकेट सोडावी लागली. पहिला रनआउटचा शिकार बनलाय खेळाडू ज्याने षटकार टोकला होता, तोच खेळाडू बाद झालाय काशीनाथ. इथे बाद झालाय, 2 झटके लागले प्रदीप 11 पिंपळी संघाला. त्याच नंतर सन्मान्य यास आपण या आयोजनामध्ये ज्याचं मंडप डेकोरेशन पाहतोय मान्य श्री
मंगेश उत्तेकर या साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. या आपण मंचावरती तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच देखील तितकीच महत्वाची. 2 गडी बाद असताना धावपलकावरती 8 धावा. आडव्या बॅटनं चेंडूला लॉप केलाय क्षेत्ररक्षक सुदाम नाईक. चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंगॉनमधून आणि विचार केला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अखेरकार विजय नाईकनं तब्बल 6 चेंडू फेकले. 6 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट पहिल्या षटकामध्ये गमावल्या आणि त्यानंतर येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. चालू होते सुपर 4ची पहिली लढत पाहायला मिळेल. एका साईडला पनवेल धामणी संघ त्यांच्या विरोधात जांभिवली ठाकूरपाडा संघ. एक बिग पार्ट पाहायला मिळेल. याच नंतर पहिली मॅच सुपर 4ची. विचार केला पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खरं तर क्वालिफाय झाला होता तो संघ म्हणजे जांभिवली ठाकूरपाडा. तर दुसऱ्या दिवसामध्ये धामणी पनवेल संघ क्वालिफाय झाला होता आणि कालच्या दिवस खरं तर अक्षरशः गाजवला. ज्यानं 3 षटकामध्ये 35 धावा डिफेन्स केला होता. बडवळ संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम लढत पाहतोय. येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज. 24 धावांची गरज असताना विचार केला 12 चेंडू आणि 15चं समीकरण बाकी. अजय नाईक आलाय सेकंड ओव्हर घेऊन आपल्या संघाकडनं. 9 धावा धावपलकावरती. अजय नाईकचा स्वागत केलाय. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये. सुदाम नाईक वॉट जेल. काय कमालीचा जेल पकडला गेलाय बघा. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली. यस आणि ते ऑन स्क्रीन वरती देखील चेक केलं जाईल. डेफिनेटली ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल बघा. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. आणि त्याच नंतर स्क्रीनवरती चेक करत असताना आमचे थर्ड अंपायर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनंत गावंडा दादा असतील. त्याच नंतर पहिलाच बॉल अगदी स्लॉटमध्ये होता. त्याला जबरदस्त फटका कन्वर्ट केला होता अगदी ऑन साईडमध्ये. क्षेत्ररक्षकने शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली होती. सुदाम नाईक होता त्या रिझनमध्ये. अक्षरशः बाउंड्री लेवलच्या अगदी जवळ होता तो खेळाडू. विकेट आहे बघा पिंपळोली संघ. 3 गडी बाद. इथे खेळाडू बाद झालाय लकी. 12 चेंडू मध्ये 15 धावेची गरज होती. पहिला बॉल अतिशय चांगला होता. त्याच्यावरती घनागती प्रहार करण्यासाठी मी फिल्डरचं कौतुक करेन. अतिशय नजर ठेवली शेवटच्या क्षणापर्यंत. सुदाम नाईक बेस्ट फिल्डर. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आपला तिसरा गडी बाद केलाय. विचार केला प्रदीप 11 पिंपळी संघाला तिसरा झटका लागलाय. नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यशवंत हा खेळाडू. 12 चेंडू 15 धावांची गरज होती. आता समीकरण हळूवारपणे हलकं होत चाललंय बघा. 11 बॉल आणि 15 धावांची गरज. विनायक गोरे सस्त्यामध्ये बाद झाला. त्याच नंतर लकी देखील बाद झालाय आणि आता विचार केला तर पाठच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंना स्विचिटचा प्रयत्न केलाय थोडीशी पिचिंग बाहेर पाहायला मिळाली आणि त्याच नंतर पंचांचं चांगलं डिसिजन पाहायला अपील जरूर केली होती आणि लेग बायच्या सुरुवात इथे मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचली बघा. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना प्रदीप 11 पिंपळी संघ जाऊन पोहोचला 10 धावसंख्येवरती. 3 गडी बाद 10 चेंडू आणि 14चं समीकरण बाकी. हा देखील शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. विके आपण पहिल्या अलीकडच्या मॅच मध्ये 11 धावाने संघ विजय घोषित झाला होता बघा. या बॅटची इनसाइड एज अगदी सेकंड फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल तर कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकली जाते बघा. धावा धीम्या गतीने येतात. मोठा फटका येत नाहीये. पाठच्या षटकामध्ये एक षटकार आला परंतु त्याची विकेट लगेच काढली. 11 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. धावपलक विचार केला तर आता येणारे चेंडू असतील 9 आणि 13 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती यशवंतला पाहताय तुम्ही. पहिला बॉल हलक्या हातानं इथे पुश केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत नवनाथ अगदी जवळपास पोहोचला आहे. विकेट अजूनही मॅच संपली नाहीये बघा. मॅच मध्ये कलाटणी निर्माण केले. या गोलंदाजानं खरं तर कौतुक करावं लागलं. पहिला षटकार टोकण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज तितकेच दर्जा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं ऑन साइड मध्ये आणि या षटकामध्ये विचार केला
षटकामध्ये सामना आता कलाटी निर्माण देतोय बघा. येणारे चेंडू असतील 7-13 धावांची गरज. 5 गडी बाद प्रदीप 11 पिंपळोली संघ. बारा चेंडू आणि 15 धाबींची गरज होती. असं वाटलं होतं की सहजरित्या सामना जिंकेल, परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अजय नाईक पूर्णपणे अगदी चांगली उत्तम दर्जाची आखणी गोलंदाजी पाहायला मिळते खेळपट्टीवरती बघा. 12 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज होती. आतापर्यंत धावा खर्च केला. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. अजय नाईकचं कौतुक करेन मी. आणि 3 विकेट देखील घेतल्या बघा त्या गोलंदाजानं. शेवटचा अंतिम बॉलवरती जर एखादी सिंगल की डबल धाव मिळेल याच्याकडे नजरा असतील पिंपळोली समर्थकांच्या. विचार केला 5 गडी बाद 11 धावा धावफलकावरती. सायंकाळच्या सत्रामध्ये कधी कुठल्याही स्पर्धेमध्ये धावा डिफेन्स होतात बघा, अनेकदा पाहिलंय आपण. विचार केला आता डावखुऱ्याचा फलंदाज गेला स्ट्राईक एंडवरती. दिलीपला पाहतोय आपण पहिला बॉलचा सामना करण्यासाठी. यावेळेस साईड चेंज केले बघा. राऊंड द विकेट येतोय अजय नाईक. पहिला बॉल स्वागत केलाय अजय नाईकचा. बॉलला पाठवलाय डीप फाईड लेगच्या वरतून टोकलाय. षटकाराची गरज होती स्वप्नील. आणि मॅच मध्ये आता कलाट निर्माण झाले बघा या षटकारानं. आता षटकार आलाय. धावसंख्या पाहताय धीम्या गतीने आल्या होत्या. धावांचा उच्चांक वाढत चाललाय. 17 धावा धावफलकावरती लागल्या. येणारे अंतिम 6 बॉल 7 धावांची गरज. षटकाराची गरज होती. मोठ्या फटक्याची गरज होती. कारण विचार केला तर सामना जवळपास 7 चेंडू 13 धावांची गरज होती. आता सामना आलाय 7 चेंडू 7 धावांची गरज. प्रदीप 11 पिंपळोली संघ. राम कंडवी तर आता खुश असतील कारण बॉल टू रन समीकरण एक थोडीशी रन जास्त असणार. सुदाम नाईक जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय त्या गोलंदाजानं. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी झाली नाहीये, परंतु गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. आता चांगली यशाची गोलंदाजी करावी लागेल. आपल्या एखाद्या खेळाडूनं चांगलं काम करावं लागेल. ते म्हणजे आता शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय. सुदाम नाईक वरती जबाबदारी. 7 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईक इनवरती पाठच्या सामन्याचा हिरो. पहिला बॉलला लॉब केलाय अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. ब्रँडेड षटकार. अवघ्या 5 मध्ये आता गरज आहे 1 धावेची. जल्लोष करताना तुम्ही पाहू शकाल. विचार केला पिंपळोली संघाला आणि या संघाला पुरस्कृत केला. विश्वास दाखवलाय बघा. राम खंडवी या संघाला पुरस्कृत केलं होतं. जबरदस्त आजच्या दिवसामध्ये लढती पाहायला मिळाल्या. खरं तर कौतुक करावं लागेल आजच्या ए लॉस मध्ये स्वप्नील पिंपळोली संघाला खेळताना पाहतोय. बघा प्रदीप 11 पिंपळोली संघ जर विजय झाला या सामन्यामध्ये तर चंदर गावंडाकडनं 500 रुपयाचं बक्षीस असेल बघा. बक्षिसांची खैरात पाहतोय आपण. बीसीसी चिंचवली आयोजित स्पर्धा पाहतोय. 1 धावेची फुलटॉस याच्यावरती आक्रमण. सामना जिंकला आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त खेळ दाखवलाय बघा ए लॉस मधून. आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालेली टीम. कॉंग्रॅच्युलेशन प्रदीप 11 पिंपळोली संघ. हार्ड लक. 11 स्टार खांदा संघ भरपूर लांबवरचा प्रवास करून आला, परंतु अंतिम मॅच मध्ये धावा कमी पडल्या. फक्त 24 धावा बनवल्या होत्या. आणि बघा स्क्रीनवरती राम खंडवी तुम्ही पाहताय बघा. एकदम मजेत एकदम खुश पाहताय तुम्ही. त्यांचा चेहरा बघा किती आनंदी बघा. त्यांच्या माध्यमातून खरं तर पुरस्कृत केलेला संघ पाहतोय आणि तो संघ विजय झालाय बघा. आणि इथे चंदर गावंडाकडनं या टीमला 500 रुपये देण्यात येतील. बक्षीस लावली होती. आणि आजच्या दिवसामध्ये गोस टू सुपर 4 प्रदीप 11 पिंपळोली संघ. तर विनंती करते नेक्स्ट सामना असणार आहे बघा सुपर 4 ची पहिली लढत. एका साईडला धामणी पनवेल त्यांच्या विरोधात जांभिवली ठाकूरपाडा संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. प्रथमतः टॉस जिंकलाय जांभिवली ठाकूरपाडा संघानं. प्रथमतः टॉस जिंकला. डिसिजन काय असेल मित्रांनो? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लगेच आपण मैदानामध्ये उतरा
आणि विचार केला जवळपास 5:24 झालेत. आपल्याला टाइम आलडच नाही बघा दोन्ही टीमला, याच्याकडे लक्ष असू द्या. आणि या सामन्याचा सामनावीर 2 विकेट घेतले बघा गोलंदाजी करत असताना दिलीपनं. आणि बघा गोलंदाजी सुरेख केली आणि षटकार देखील मारलाय. तोच खेळाडू ठरलाय सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच ठरलाय दिलीप प्रदीप 11 पिंपरोली संघाचा. आपण या